खमंग आणि चटकदार मालवणी पदार्थांचा रंगतदार शो आता घराघरात। मालवणी स्वाद सिंधुदुर्ग लाईव्ह आणि लुपिन फाउंडेशन यांचं आयोजन। मालवणी स्वाद पहा फक्त कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह वर। मी राखी दाभोळकर। आज मी तुम्हाला एक पौष्टिक रेसिपी दाखवणार आहे, डिंक घालून केलेले नाचणीचे लाडू। पौष्टिक म्हटल्यानंतर सर्व धान्यांमध्ये प्रथम नाव आठवते ते म्हणजे नाचणीचं। कोकणात नाचणीचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, त्याला नागली किंवा रागी असं पण म्हणतात। नाचणीच्या लाडूसाठी लागणारे साहित्य ही नाचणी आहे, पिठी साखर, वेलची पूड, काजू आणखी मनुका घेतलेले आहेत, डिंक आहे आणि घरचं साजूक तूप घालते। तूप गरम झालेलं आहे, यामध्ये मी डिंक घालून तळून घेते। डिंक खूप छान फुललेला आहे, तो मी काढून घेते आता। डिंक छान तळून झालेला आहे। आता आपण तुपामध्ये नाचणीचं पीठ भाजून घेऊ। नाचणी ही मंद गॅसवर हळूवारपणे भाजून घ्यावी। नाचणी हे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना खाण्यासाठी खूप पौष्टिक आहे, पचायलाही खूप हलकं आहे। नाचणीचं पीठ हे भाजून होत आलेलं आहे, हे मंद गॅसवर भाजावं लागतं, याला भाजण्यासाठी 5 ते 10 मिनिटं लागतात। नाचणी हे वजन नियंत्रणात ठेवण्यास खूप उपयुक्त आहे आणि यामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम आढळतात। डिंक थंड झालेला आहे, तो मी आता कुस्करून घेते। डिंक खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, शरीराला उष्णता मिळते आणि रोगप्रतिकार शक्तीही वाढते। पीठ भाजून झालेले आहे छान, यामध्ये मी आता पिठी साखर ऍड करते। यात मी वेलची पूड ऍड करते आणि कुस्करलेला डिंक घालते। पिठाचं मिश्रण थोडं सुकं वाटतंय, त्याच्यामुळे मी थोडंसं अजून तूप ऍड करते। शक्यतो नाचणीची भाकरी खायला मुलं खूप कंटाळा करतात, तर तुम्ही नाचणीचे लाडू करूनही त्यांना खायला देऊ शकता। यामध्ये मी ड्रायफ्रूटची भरड ऍड करते। नाचणीचं पीठ हे थंड झालेलं आहे, आता मी त्याचे लाडू वळून घेते। नाचणीमध्ये डायटरी फायबर्स असतात, त्याच्यामुळे बराच वेळ पोट भरलेल्याची जाणीव राहते। हे तुम्ही कुठच्याही सीझन मध्ये खाऊ शकता। डिंकाचे लाडू तयार आहेत, हे पौष्टिक आहेत, याबरोबर हे पारंपरिकही आहेत। यामध्ये तळलेला डिंक असल्याने याची पौष्टिकता द्विगुणित होते।